गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेस पक्षाने लोकसभेत 99 ते 100 जागा जिंकून पूर्वापेक्षा दुप्पटीहून अधिक यश संपादन केले. त्या निवडणुकीत काँग्रेस आणि DMK यांनीही चांगली कामगिरी बजावली होती. यावेळी तृणमूल काँग्रेसला मुळापासून नष्ट करण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला होता. तो काही अंशी सफल झाला. तामिळनाडू DMKला पराभवाचा चटका बसला आणि विजयी झालेल्या विजयबरोबर काँग्रेस गेल्यामुळे त्याचाही फटका बसला. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे स्वाभाविकपणे इंडिया आघाडीची आठवण झाली आणि दूर दूर पळणाऱ्या ममताबाई आता इंडिया शरण झाल्या. पण DMKने आपली वेगळी चूल मांडली. तिकडे आम आदमी पक्षानेही इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले. अशा परिस्थितीत आज दुपारी नवी दिल्लीच्या संविधान क्लब इथे इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये विरोधातील 23 पक्षांचा समावेश होता. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झालीच नाही. त्याचे खापर काँग्रेस पक्ष आणि त्यातही राहुल गांधी यांच्यावर फोडण्यात आले. राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारात ममताबाई आणि केरळमध्ये डाव्या पक्षांविरुद्ध बरेच फटाके फोडले होते. ममता बॅनर्जी यांनी आपल्या तोऱ्यात इंडिया आघाडीला कधीच महत्त्वाचे स्थान दिले नव्हते. त्यामुळे इंडिया आघाडीचा पराभव होण्याचे मोठे कारण म्हणजे ममता बॅनर्जीच. खरं तर राहुल गांधी यांनी अत्यंत तळमळीने नितीश कुमार यांना आघाडीचे संयोजक करावे म्हणून आग्रह धरला होता. तेव्हा ममता दीदींनी घनघोर विरोध केल्यामुळे नितीश कुमार NDAच्या वाटेला निघून गेले. नितीश कुमार गेले नसते तर निकाल वेगळा. आता जुने डाव प्रतिडाव चघळून काही उपयोग नाही, कारण नितीश कुमार शून्यावर आलेले आहेत आणि नायडू बाबू आता फारसे हातपाय हलवू शकत नाहीत. अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. देशात गेल्या 12 वर्षांमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्यात येत आहे. अमेरिकेच्या नादी लागून आपण त्यांच्या अन्यायकारक अटी व महागडे कच्चे तेल खरेदी करत आहोत. त्यामुळे देशभर प्रचंड असंतोष आहे. आता आज झालेल्या बैठकीत सर्व समदुःखी पक्ष आपापले मतभेद बाजूला सारून एकत्र झालेले आहेत. महागाई, बेरोजगारी, SIR, नीट, लोकसभेच्या जागांचे परिसीमन, संविधानात बदल करण्याचे सूतोवाच आणि विरोधी पक्षांच्या राजकारणावर सर्व बाजूंनी हल्ले यामुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्याचबरोबर तरुणाई म्हणजेच जेन झीचा प्रकोप आता दिवसेंदिवस. आपल्या आजूबाजूच्या 2 देशात काय झाले आहे हे आम्ही सांगायची गरज नाही. मग आता विरोधी पक्षांची ही मोठ भविष्यात एकजुटीने राहील काय? या आघाडीत DMK आणि आम आदमी पक्ष पुन्हा येतील काय? हे मोठे प्रश्न आहेत. आजच्या इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीत सर्व सत्ताविहीन पक्षांनी एकत्र येण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे. अंतर्गत मतभेद मिटवणे आणि राष्ट्रीय प्रश्नांबद्दल आघाडीतील सर्व पक्ष घटकांनी एकत्र येणे हे आता सर्व पक्षांच्या सहमतीने ठरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षात जी शिथिलता आली होती त्यात आजच्या बैठकीनंतर प्राण ओतले जातील काय? कारण बैठक संपल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थोडक्यात 5 राष्ट्रीय मुद्द्यांवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील अशी घोषणा करणे यालाही महत्त्व आहे. आज तरी सरकारला कोणताही धोका दिसत नाही. आजच्या बैठकीच्या तोंडावरच तृणमूलचे 30 खासदार फुटतील अशी आवई उठवण्यात आली होती. नावे मात्र फक्त 5 खासदारांचीच घोषित झाली. जर तृणमूलचे खासदार समजा काँग्रेस पक्षात सामील करण्यात आले तर काँग्रेसजवळ 125च्या वर खासदार होतील आणि ते कोणालाही पळवता येणार नाहीत. पण ती एक कवी कल्पना आहे. सरकारमधील चाणक्य प्रत्येक घटनेचा कसा फायदा उठवावा यामध्ये पारंगत आहेत. 2013 सालच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा विरोधी पक्षांना मिळाला तसा फायदा आता मिळू शकेल काय? की या एकजुटीला विरोध करण्यासाठी यांच्या डब्यात कॉकरोच घुसतील याचाही अंदाज घ्यावा लागेल. कॉकरोचच्या निदर्शनांना ज्या पद्धतीने परवानगी देण्यात आली त्यावरून इंडिया आघाडीला जरा सावध व्हावे लागेल. आता समाधानाची बाब हीच आहे की दर 2 महिन्यांनी आघाडीची बैठक होणार आहे. त्यात बिघाडी होऊ नये आणि तोडण्यापेक्षा जोडण्यावर भर दिला तर यशाचा मार्ग काट्याकुट्याचा असेल तरीही तो